अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला, महिन्याला, तिथीला खूप महत्त्व आहे। असंच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिना खूप शुभ मानला जातो आणि पवित्र मानला जातो। हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केले जाते आणि ह्या गुरुवारच्या व्रतामुळे घरातलं वातावरण सुखाचं, आनंदाचं होतं। घरामधली अलक्ष्मी निघून जाते आणि घरात लक्ष्मी प्राप्ती होते। घरामधले नवरा बायकोंची भांडणं असतील, आजारपण असेल, पैशाची अडचणी असेल, पैशाचे प्रॉब्लेम असेल, संतान प्राप्तीच्या अडचणी असतील, मुलांच्या शिक्षणातील अडथळे असतील, मुलं हट्टी चिडचिडेपणा करत असतील, व्यसने असतील, ह्या सगळ्यासाठी आपल्याला गुरुवारचं व्रत करायचं असतं। आणि हे गुरुवारचं व्रत केल्यामुळं आपल्या घरामधल्या सगळ्या ह्या अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सतत सुख, समाधान आणि लक्ष्मी प्राप्ती होते। आता बघा, ह्या धावपळीचं इतकं जग झालेलं आहे की प्रत्येकजण जॉबला जातं, सकाळी लवकर उठतं, 2-2, 3-3 तासाचा प्रवास करतं, संध्याकाळी परत ऑफिस सुटल्यानंतर घरी यायला 1 तास 2 तास प्रवास करून थकतात। मुलं असतात, नवरा असतो, स्वयंपाक असतो, सासू-सासरे, हे सगळं सांभाळून स्त्रिया हे व्रत करत असतात। ह्याची पूजा मांडणी करा, कथा वाचा, महालक्ष्मी महात्म्य हा ग्रंथ वाचा। उपवास जमत नसेल तर करू नका, पण बघा पूजा मांडणी करा। त्यानंतर बघा, पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही महालक्ष्मीला खिरीचा रव्याची खीर करा किंवा गव्हाची खीर करा, तांदळाची खीर करा, शेवयाची खीर करा, कुठलीही खीर करा। मखाण्याची खीर तर अतिशय प्रिय माता लक्ष्मीला, ती तुम्ही दाखवू शकता। तर हे व्रत तुम्ही त्या दिवशी नाही उपवास जमला तरी चालेल, पण पूजा मांडणी केली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कमलात्मक मंत्र 21, 51, 108 वेळा म्हणा। महालक्ष्मी अष्टकम 1 वेळ, 11 वेळ, 16 वेळ म्हणा। 99 मंत्र म्हणा 21 वेळा, 108 वेळा। देवीची आरती म्हणा, महालक्ष्मीची आरती म्हणा। हे सगळं तुम्ही जर महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं सगळं तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल। पण आता मी तुम्हाला सांगितलं ह्या 2 सेकंदापूर्वी की प्रत्येक स्त्री आज जॉब करते आणि घरातल्या म्हणजे आता ह्या जगामध्ये 70 ते 80% महिला जॉब करत असतात। त्यांना सकाळी लवकर उठून घरातलं आवरून ऑफिसला जायचं असतं। ऑफिस जवळ नसतं, 2 तासाचा प्रवास करून ऑफिसमध्ये पोचायचं असतं, त्यामुळे लवकर आवरून जावं लागतं। संध्याकाळीसुद्धा ऑफिस 6ला सुटतं आणि घरी यायला 7-8 वाजतात। घरी आल्यानंतर आपल्याला ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय मी सांगते, दान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। दानात खूप ताकद आहे। जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होत असतो, कारण एक वस्तू दान करणं म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे। दानामुळे घरातील कलह थांबतात, भांडणे दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, म्हणून तुम्ही दान करायचे। हे दान आता बघा, मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला अतिशय त्याचा फायदा लगेच दिसून येईल। दान गुरुवारी करा किंवा हा मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी करा। एकच गुरुवार राहिला आहे, त्यामुळे आज व्हिडिओ बघितला, उद्या व्हिडिओ बघितला, ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवशी पासून मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्ही दान करायचे। अशा 2 वस्तू मधील एक कोणती वस्तू दान करा किंवा दोन्ही वस्तू दान करा, तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल। पहिला, गूळ दान करायचा। गूळ दान करत असताना तुम्हाला अर्धा किलो आणा, पाव किलो आणा, 10 रुपयेचा आणा, 1 किलो आणा, जेवढं तुमची ऐपत आहे त्याप्रमाणे आणा। 1 किलो आणला तरी चालेल, अर्धा किलो आणला तरी चालेल, पाव किलो आणला तरी चालेल। गूळ आणताना पहिल्यांदा गूळ घरी घेऊन यायचा, देवघरामध्ये एका डिशमध्ये ठेवायचा, त्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती बोलायची। कुठलीही इच्छा असू दे ती बोलायची आणि त्यानंतर हा गूळ तुम्ही दान करायचा। गूळ दान करत असताना तुम्ही गरीब, सिग्नलवर किंवा गाईला, जे गरजू लोक आहेत, मंदिरात, अशा ठिकाणी तुम्हाला हा गूळदान करायचं आहे। गूळदान करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर ऑफिसला जाता जाता तुम्ही नेला,
कुठेही तुम्हाला एखादी गरजू व्यक्ती ट्रेनमध्ये असाल, बसमध्ये असाल, सिग्नलवर असाल, त्या गरजू व्यक्तीला जरी दिला तरी चालेल. फक्त श्रद्धेनं आणि मनापासून करा. करायचं म्हणून करू नका. जर तुम्ही मनापासून हे दान केला तर त्याचं फळ तुम्हाला मार्गशीर्ष महिना पूर्ण संपण्याआधी मिळणार आहे. कोणतीही तुमची इच्छा असू दे ती बोलून तुम्ही हा गुळ दान करायचा. दुसरं, मीठ. मिठाला अतिशय महत्त्व आहे. मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय माता लक्ष्मीचं मीठाला महत्त्व, माता लक्ष्मीला प्रिय आहे. मंदिरात गरजूंना मीठ दान केल्याने दुर्भाग्य दूर होते. घरातील वास्तुदोष, सततचे दवाखाने, म्हणजे बघा वारंवार घरामध्ये आजारपण, एकाचं झालं की दुसऱ्याचं, दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं, सतत एखादी व्यक्ती आजारी पडते, औषधाचा उपयोग होत नाही आहे किंवा औषधं करून थकले तरी बरी होत नाही, तर अशा लोकांनी मीठ दान करायचं. त्यामुळं तुमच्या घरातले आजारपण दूर होतील. सतत ते दुर्भाग्य आहे ते दूर होईल. घरातील वास्तुदोष, सततचे जे काही कटकटी, भांडण जे आहे ते सगळं दूर होईल. म्हणून मीठ मंदिरात गरजूंना तुम्ही दान करा. हे सुद्धा घरी आणून ह्याची पहिल्यांदा पूजा करायची, त्यानंतर तुम्ही हे मीठ दान करायचं. गुळ दान केल्यामुळं बघा, घरात नवरा बायकोंचं पटत नसेल तर गुळ हा गोड असतो, त्यामुळं पती पत्नीमध्ये गोडवा निर्माण होतो. सासू सून असेल, मुलगा वडील असेल, मुलगी आई असेल, त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करा आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काय अडचणी आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, दुर्भाग्य आहे, जे आजारपण आहे ते सगळं दूर होईल. कारण ज्या गोष्टी दान केल्या आहेत त्या मनापासून केल्यामुळे त्याचं फळ तुम्हाला मार्गशीर्ष महिना पूर्ण संपण्याआधी फळ मिळेल. फक्त कोणती इच्छा आहे ती बोलून तुम्ही दान करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील. मी तुम्हाला जाता जाता एक सांगते. माझ्या मुलीचा 16 नोव्हेंबरला वाढदिवस झाला, तर मी एक घोसरवाडला वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमला 16 स्वेटर्स आणि 16 टोप्या आणि 32 सॉक्स दान केले. आम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये ज्या मॅडम आहेत त्यांना फोन केला, विचारलं, आम्हाला थोडं धान्य द्यायचं होतं, पण त्या म्हणाल्या, ताई आम्हाला 2-3 पॅरालिसिसचे पेशंट आहेत तर स्वेटर द्याल का. आम्ही म्हटलं 2-3 देण्यापेक्षा संपूर्ण जेवढे व्यक्ती आहेत तुमचे तेवढे सांगा. तर 16 व्यक्ती होत्या, तेवढ्या 16ना स्वेटर्स आणि टोप्या, थंडी आहे त्यांनाही गरज असते म्हणून दिलं. जेवढं तुम्ही दान कराल तेवढं तुम्हाला त्याचं पुण्य नक्की मिळत असतं. कारण माझी मुलगी आणि मी, माझ्यापेक्षा माझी मुलगी जी आहे ती अतिशय म्हणजे हळवी आहे. ती गरीब लोकांना इतकं दान करते. एखादी व्यक्ती वडापावच्या तिथं दिसली गरीब तर तिला वडापाव देणं, खायला देणं, नारळ पाणी देणं, ह्या गोष्टी करत असते. त्यामुळे तिच्या आयुष्यात सगळं सुखी, आनंदी, समाधानी आहे. तिला ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या मिळतात परमेश्वराच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने. आणि अध्यात्मातली मुलं कधीही वाया जात नाहीत. तशीच माझी मुलगी अध्यात्मात नेहमी असते. ती जेवढं अध्यात्मात आहे तेवढं लोकांना ती मायेनं किंवा श्रद्धेनं लोकांची सेवा करत असते. आणि म्हणून तुम्हाला सांगते, मुलांना अध्यात्मामध्ये गुंतवा, व्यसनापासून दूर राहतील. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.